मी ना कालच एक रील पाहिला आणि त्याच्यात काय सांगितलं माहितीये का, म्युच्युअल फंड हा इंडियातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे म्हणे. तो व्हॉट डू यू हॅव टू से अबाउट दिस? सी, मी जे आतापर्यंत बघतेय माझ्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये, जे सेबी रेग्युलेशन्स आहेत म्युच्युअल फंडवर वगैरे, तर दिस इज द मोस्ट ट्रान्सपरंट प्लॅटफॉर्म, जिकडे नेहमी कधीही अशा आर्टिकल्स आपल्या तरी वाचण्यात आलेल्या नाहीयेत. म्हणजे मलाच तू सांग की बँकमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा किती बँकेच्या अशा न्यूज आलेल्या आहेत की ही बँक बुडाली किंवा ह्यांचे एवढे पैसे बुडाले, तरी आपण बँकेत इन्व्हेस्टमेंट करणं हे अजूनही कंटिन्यू केलेलं आहे. तसंच रिअल इस्टेटचं एक्झाम्पल घेच ना, की तिथे किती लोकांचे पैसे अडकलेत किंवा पैसे बुडालेत सुद्धा, तरी रिअल इस्टेट आपण म्हणजे प्रॉपर्टीज तर बाय करतोच आहे. तर तसं म्युच्युअल फंडच्या बाबतीत कधीही असा कोणाचा पोर्टफोलिओ झिरो झाला आहे, व्होलॅटिलिटी आहे पण कधीही पैसे म्हणजे डिफॉल्ट रिस्क कधीही झालेली नाहीये. हे सगळं बघता आपण घाबरून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट न करावी का? त्याचे रिटर्न्स आणि पास्ट परफॉर्मन्स बघता त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं हे आपल्यासाठी सोयीस्कर राहील.